अमित शहांना अब्दालीच म्हणणार. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं. उद्धव ठाकरेंचा शहा फडणवीसांवर घणाघात. औरंगजेबावरून राज्यातलं तापलेलं राजकारण आता थेट अहमद शाह अब्दालीपर्यंत येऊन ठेपलंय. अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. त्यांचे मोरके कोण कोण आले होते? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलंय. मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला, आणि इकडे एक फोटो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र, आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान नाही देत. ढेकणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे. तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि अमित शहांवर विखारी टीका केली. आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय. उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत, आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो, त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. खरं तर औरंगजेब आणि अब्दालीवरूनच्या या राजकीय वादाला नव्याने सुरुवात झाली ती पुण्यातल्या भाजपच्या मेळाव्यापासून. 21 जुलैला झालेल्या या मेळाव्यात अमित शहांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचा नेता म्हटलं होतं. मैं आपको आपके जैसे कार्यकर्ता के नाते बताता हूं, देश की सुरक्षा को औरंगजेब फैन क्लब सुनिश्चित नहीं कर सकती भारतीय जनता पार्टी. औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो. औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं. और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने. औरंगजेबावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय, आणि यामागे खरं कारण आहे ती आगामी विधानसभा निवडणूक. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.